नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एच मराठीमध्ये. तर आज आपण घेऊन आलो आहे शेकडेवारी. तर या चॅप्टरची सुरुवात आपण करणार आहोत आज, आणि हा महत्त्वाचा चॅप्टर आहे परीक्षेच्या दृष्टीने. का बरं? कारण की या चॅप्टरवर आधारित तुम्हाला 5 ते 6 चॅप्टर भेटतील. म्हणजे यातील कॉन्सेप्ट जर तुमचे आता क्लिअर झाले तर तुम्हाला याच्यानंतर खूप मदत होणार आहे. नफा तोटा, त्याच्यानंतर सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, क्षेत्रफळ, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ह्या चॅप्टरची गरज पडणारच आहे. ठीक आहे, म्हणून अगोदर याची कॉन्सेप्ट आपण क्लिअर करू बेसिकवाले, आणि नंतर प्रश्नाला सुरुवात करू. ठीक आहे, चला. तर आपण सुरुवात करत आहोत शेकडेवारी, ज्यालाच आपण टक्केवारी म्हणतो, इंग्लिशमध्ये म्हणतो आपण त्याला पर्सेंटेज. आता बघा, शेकडेवारी म्हणजे एक शब्द इथं लपला आहे, शेकडा. शेकडा म्हणजे काय? शेकडा म्हणजे होते 100. बरोबर आहे? शेकडा म्हणजे काय होते? 100. म्हणजे कोणत्याही गोष्टीची जर तुलना आपण कोणासोबत करत आहोत? 100शी करत आहोत. कोणाशी? 100शी ज्यावेळेस करत आहोत त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? शेकडेवारी म्हणतो. ठीक आहे. पर्सेंटेज, पर म्हणजे पैकी, सेंट म्हणजे 100, म्हणजे 100 पैकी किती. ठीक आहे, म्हणजे 100शी आपण तुलना करत आहोत, 100 पैकी किती. ज्यावेळेस हा प्रश्न येतो त्यावेळेस आपण काय म्हणतो? आपण त्या गोष्टीचा पर्सेंटेज काढत आहोत. गोष्ट क्लिअर होते? ठीक आहे. आता जसं कोणतीही वस्तू आपण बघितली, कोणतीही संख्या बघितली, ते स्वतःमध्ये परिपूर्ण असते. ती स्वतःमध्ये परिपूर्ण आहे म्हणजे ते पूर्ण आहे याच्याच अर्थ ते स्वतःमध्ये 100% आहे. ठीक आहे. बघा, आता जसं एक सोपं एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यानंतर आपण सांगू. फॉर एक्झाम्पल आपण 2000 घ्या. ही एक संख्या आहे. ठीक आहे, 2000. आता हे स्वतःमध्ये एक परिपूर्ण संख्या आहे, म्हणजे ही स्वतःमध्ये काय आहे? 100% आहे. गोष्ट समजत आहे? आता आपण काय म्हटलं की मला ह्या संख्येचे 10% पाहिजेत. 10% पाहिजेत म्हणजे बघा, 10% इथं बनवायचे आहेत 100ला, तर काय करायला लागेल? एका या शून्यानंतर आपल्याला पॉईंट द्यावा लागेल. बरोबर आहे? एक दशांश द्यावा लागेल. म्हणजे काय केलं आपण? एकक स्थानच्या अंकानंतर आपण पॉईंट दिला. सेम गोष्टी इथं करायची. एकक स्थानच्या अंकानंतर आपण पॉईंट देऊ. म्हणजे हे झाले ह्या 2000चे किती झालेत? 10%. त्याचे 10% किती होतील? 200. गोष्ट समजत आहे? आता 10% किती झाले? हे झाले त्याचे 10%, 200. तर 20% विचारलं, त्याचे डबल करून टाका, म्हणजे किती होतील? 400. गोष्ट समजत आहे? त्याच्यानंतर 30% विचारलं, त्याचे 3 पट करून टाका, म्हणजे किती होतील? 600. बरोबर? म्हणजे जेवढे पट आपण इकडे करत आहोत तेवढेच पट इकडे करू. बरोबर? आता सपोज टू बी 25% विचारलं आहे. कोणाचं? ह्या 2000चं. ठीक आहे. तर आपल्याला काय आपल्या माइंडमध्ये फिट करायचं आहे? पहिले याचे 10% काढून टाका. याचे 10% किती झाले? 200. 20% किती झाले? 400. बरोबर आहे? 400 हे झाले 20% याचे. आता 10% म्हणजे 200, तर 5% म्हणजे किती होतील? त्याचा अर्ध आहे, म्हणजे किती? 100. म्हणजे 100 आणखीन ॲड करू, म्हणजे किती झाले? 500. गोष्ट समजत आहे? ठीक आहे. तर याचे जे 25% होते ते किती झाले? 500. सेम असंच 35% जर काढायचं आहे तर काय करणार? पहिले याचे 30% काढून टाकू. 30% किती होतील? 600. बरोबर. आणि याचे 5% किती होतील? 100. म्हणजे किती झाले? 700. गोष्ट समजत आहे मित्रांनो? काय म्हणजे जेवढे तुकडे कराल तेवढं चांगलं आहे. आता तुम्ही म्हणाल तर सर सरळ सरळ सांगतात. आता मला सांगा, जसं हे 2000, ठीक आहे, याचे 10% म्हणजे एका संख्येनंतर पॉईंट दिला आपण, त्याच्यानंतर म्हणजे एकक स्थानानंतर पॉईंट दिला. आता याच्यात जर 1% काढायचं आहे, याच्या 1% म्हणजे किती? 2 संख्येनंतर एकक आणि दशक स्थानानंतर इथं पॉईंट लागेल, म्हणजे 1% होईल. सेम इकडे याचे जर तुम्हाला 1% काढायचे आहे तर एकक आणि दशक स्थानानंतर पॉईंट द्या, म्हणजे हा काय होईल? याचा 1% होईल. आता 1% होईल म्हणजे सपोज टू बी याचे आपल्याला 44% विचारले आहेत. 44 म्हणजेच किती होतील मित्रांनो? 40 + 4%. बरोबर आहे. तर याचे 10% किती झाले? याचे 10% झाले 200. तर 40% किती होतील? 40% त्याच्या 4 पट, म्हणजे किती होईल? 800. गोष्ट समजत आहे? याचे 1% किती होत आहे? 20. तर 4% किती होतील? याचे 4 पट, म्हणजे किती होतील? 80. म्हणजे किती होईल? 880. बघा गोष्टी किती इझी होत आहेत. ठीक आहे. म्हणजे याचे जे 44% विचारले तर आपण डायरेक्ट करू शकतो किती? 880. गोष्ट समजत आहे तुम्हाला? ठीक आहे. हाच बेसिक कॉन्सेप्ट असते. काय आपल्याला समजून घ्यायचं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे तर झालं आपण
पर्सेंटेज कसं हे करतो, ठीक आहे. पण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. जर ते माहीत नसले तर मग गोंधळ करतात. आता काय, जसं बघा, तुम्हाला एखाद्या संख्येचं विचारलं आहे, फॉर एक्झाम्पल विचारलं आहे 300, ठीक आहे. आणि ह्या 300ची विचारली तुम्हाला 33.33%, काय 33.33% विचारलं आहे. आता प्रॉब्लेम हा येईल तर आपण काय करतो, पर्सेंटेज ह्या खुणाचा अर्थ काय होते, हा जो सिम्बॉल आहे याचा अर्थ होते अपॉनमध्ये 100. गोष्ट क्लिअर. पर्सेंट म्हणजे पैकी किती, म्हणजे 100 पैकी किती, ठीक आहे. तर ह्या 33.33ला जर कन्वर्ट करायचं आहे तर आपण असं करू का, 33.33 भागीला 100, मग पॉईंट बॅलन्स केलं, किती वेळ जाईल, एवढा वेळ आहे का आपल्याकडे, परीक्षेत नाही, ठीक आहे. मग जर याची फ्रॅक्शन व्हॅल्यू जर आपल्याला माहीत असेल, म्हणजे अंश आणि छेदमध्ये याची व्हॅल्यू किती, दशांशामध्ये, हे तर दशांशात आहेत, अपूर्णांकात याची व्हॅल्यू किती येईल हे जर आपल्याला माहीत असेल तर त्या गोष्टी सोपी करतील. म्हणजे 33.33% याची व्हॅल्यू 1/3 होते हे माहीत असेल तर 300 गुणीला 1/3 करणे सोपी नाही आहे, डायरेक्ट 100 आन्सर येईल. तर इथं काय होत आहे, तुमचं वेळ वाचत आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यू माहीत असणे खूप गरजेचं आहे. फ्रॅक्शन व्हॅल्यू काय करतात, आपले खूप वेळ वाचवतात. कशात, मेन परीक्षेमध्ये, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जसं 25% म्हटलं आपण, 25% म्हणजे काय असते 1/4, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर जसं 50% म्हटलं तर काय होते 1/2, बरोबर. ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत पाहिजेत. आणखीन उरलेल्या काही फ्रॅक्शन व्हॅल्यू असतील ते आपण माहीत करून घेणार आहोत. पण हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे ह्या पर्सेंटेजला जर आपल्याला फ्रॅक्शन व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करता आलं किंवा त्या पर्सेंटेजची जर फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहीत असली तर आपल्या उदाहरणं सोडवण्याचा वेळ भरपूर वाचतो आणि स्पीडही वाढते. गोष्ट समजत आहे तुम्हाला. म्हणून ह्या गोष्टी माहीत असणे खूप आवश्यक आहे. तर आपण काही संख्या म्हणजे काही पर्सेंटेज आहेत त्यांची फ्रॅक्शन व्हॅल्यू आता आपण माहीत करून घेणार आहोत आणि मग आपण आपल्या क्वेश्चनकडे वळू, मेन क्वेश्चनकडे, ठीक आहे. चला, तर बघा काय असते, जे 100% आहे तो काय असते 1 असते, बरोबर आहे. 75% याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे 3/4, ठीक आहे. 50%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे 1/2, ठीक आहे. 25%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे 1/4. त्याच्यानंतर 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे 1/5, ठीक आहे. त्याच्यानंतर 33.33% याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे 1/3. आता सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर 16.2/3% किंवा 16.66% याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती येते मित्रांनो 1/6, ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे, हाही महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 14.28 याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती येते 1/7. आता हे समजायचं कसं 1/7 कसं येते बघा. पॉईंटच्या अगोदर किंवा नंतरच्या कोणत्याही दोनपैकी एका संख्येला जर 7ने भाग जात असेल, बघा इथेही 7ने भाग जाते, इथे, अशा परिस्थितीत काय करायचं, अपॉनमध्ये 7 लिहायचं. गोष्ट समजली. आणि पॉईंटच्या अगोदरची संख्या म्हणजे ही संख्या 14च्या किती पटीत आहे ते वर लिहायचं. आता बघा इथं दोन्ही संख्येला 7चा भाग चाललाय तर अपॉनमध्ये 7 लिहिलं आणि अगोदरची संख्या 14च्या किती पटीत आहे बघा, 14 1 14, तर वर किती आलं 1 म्हणजे 1/7. आता इथं बघा इथं 7चा भाग जात आहे म्हणून अपॉनमध्ये काय आलं 7 आणि बघा हे 14 3 42 तर वर 3. गोष्ट समजत आहे. सेम इथं 14 5 70 तर वर 5 अपॉनमध्ये 7. का बरं, कारण की इथं 7चा भाग चालला. गोष्टी समजत आहे. ह्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला माहीत असतील तर बघा एखादी म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं आहे 700 चे किती 14.28% काढा, 14.28% काढा. तर इथं डोकेदुखी होईल ना मित्रांनो, नाही होईल का, डोकं पकडून राहावं लागेल की यार 14.28 अपॉन 100 मग त्याला पॉईंट बॅलन्स करा, किती वेळ जाईल. पण आपल्याला जर माहीत आहे की 14.28ची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे 1/7 आहे तर प्रॉब्लेम तर इथंच सॉल्व्ह झाला, डायरेक्ट भाग तुटत आहे. म्हणजे किती वेळ वाचला यामध्ये, समजत आहे का, ठीक आहे. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत आणि आपली स्पीड वाढवायची आहे. स्पीड अशीच वाढते, आपण म्हणतो ना स्पीड कशी वाढते गणितात, ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतात त्यावेळेस स्पीड ॲटोमॅटिकली वाढते, ठीक आहे. तसं आता बघा 12.1/2 म्हणजे 12.
5, याचं जे फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे किती आहे 1/8. आता हे कसं लक्षात आणायचं बघा, पॉईंट नंतर 5 आलं, ठीक आहे. हे काही नेमके असतात जे परीक्षेत रिपीट होतात, तेच मी तुम्हाला फ्रॅक्शनवाले घेतले आहेत जे कामाचे आहेत, ठीक आहे. पॉईंट नंतर 5 असलं की बघा अपॉनमध्ये किती आलं 8, इथे बघा पॉईंट नंतर 5 अपॉनमध्ये 8, इथेही 8 आणि इथेही 8. हे असे फ्रॅक्शन व्हॅल्यू घेतले आहेत जे परीक्षेत विचारतात, ठीक आहे. त्याच्यानंतर पॉईंटच्या अगोदरची संख्या बघायची, 12च्या किती पटीत आहे ते बघा, 12च्या 1 पटीत आहे म्हणून वर 1, हे 12 36 म्हणून इथं 3, 12 25 60 म्हणून वर 5, त्याच्यानंतर 12 7 84. गोष्ट समजली, ठीक आहे. तर ह्या रिपीट होणाऱ्या गोष्टी आहेत परीक्षेत, ठीक आहे. ह्या गोष्टी समजल्या असतील. त्याच्यानंतर इकडचे फ्रॅक्शन व्हॅल्यू बघू आपण, काय म्हणतात 11.11% म्हणजे किती होते 1/9. आता हे कसं समजायचं बघा, पॉईंटच्या अगोदर आणि नंतरच्या संख्या जर 11च्या पटीत आहेत, कितीच्या म्हटलं मी 11च्या, तर काय करायचं अपॉनमध्ये 9 लिहायचं. बघा इथेही 11च्या पटीत आहेत दोन्ही संख्या, इथेही 11च्या पटीत आहेत, तर अपॉनमध्ये किती आलं 9 आलं. आणि वर काही पॉईंटच्या अगोदरची संख्या 11च्या किती पटीत आहे, तर इथं बघा 11 1 11, 11 2 22, 11 3 33, इथं भाग तोडला तर 1/. गोष्ट समजत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जर पॉईंटच्या अगोदरच्या आणि नंतरच्या संख्येला 9ने भाग जात असेल तर अपॉनमध्ये येते 11 आणि वर काय येते ते संख्या पॉईंटच्या अगोदरची 9च्या किती पटीत आहे, तर बघा इथं 9 1 9, इथं बघा 9 2 18, 9 3 27. गोष्ट समजत आहे, ओके. त्याच्यानंतर आणखीन काही जे परीक्षेत आता विचारायला लागले 8.33 किंवा 8.1/3 याची जे फ्रॅक्शन व्हॅल्यू येते ते किती येते 1/12 किंवा 7.69 किंवा त्याला 7.7 म्हणा, याची फ्रॅक्शन व्हॅल्यू येते 1/13. गोष्ट समजत आहे. सेम 7.14 हे किती येईल 1/14. कसं बघा, हे काय 14.28, याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे 1/7 आहे. आता आपण काय करत आहोत 7/14 म्हणजे याला अपॉनमध्ये 2 होते, तर इकडे अपॉनमध्ये गुणीला 2 होईल, त्याची व्हॅल्यू किती होऊन जाईल 1/14. गोष्ट समजत आहे. अशा गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आपल्याला. त्याच्यानंतर 6.2/3 किंवा 6.66 म्हणजे किती होतात 1/15 आणि 6.25% म्हणजे किती होतात 1/16. ठीक आहे. तर हे परीक्षेच्या दृष्टीने जे सगळ्यात महत्त्वाचे फ्रॅक्शन व्हॅल्यू मला वाटले ते मी तुम्हाला सांगितले. येतात कसं, ट्रिक कशी आहे तेही सांगितले, लक्षात कसे ठेवायचे. ठीक आहे. आता आपण मेन क्वेश्चन्सकडे वळणार आहोत. आता आपण प्रश्नाकडे वळू आणि प्रश्नाच्या माध्यमातून पर्सेंटेज हा चॅप्टर समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर पहिल्या प्रश्नाकडे वळत आहे मी. पहिला प्रश्न काय म्हणत आहे बघा की 1200चे 12.5% किती. ठीक आहे. कशाचे म्हणत आहे 1200चे. ठीक आहे. 1200चे किती 12.5%. आता 12.5% आताच बघितलं आपण बघा 12.5% याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती आहे 1/8. तर काय करावं लागेल 1/8 गुणिले. ठीक आहे. ओके. तर इथं भाग तुटला 8 1 8, 15 8 120 बरोबर आहे आणि त्याच्यावर एक 0 म्हणजे किती येईल किंमत 150. बघा किती इझी बनवतात फ्रॅक्शन व्हॅल्यू ह्या क्वेश्चनला. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे 12%चे 30% किती. 12चे 30% नाही म्हटलं मित्रांनो, इथं 12%चे 30% किती. आता 12% कसं लिहू आपण 12/100 असंच लिहू ना. गुणीला 30% म्हणलं म्हणजे 30 भागीला किती होईल 100 होईल. तिथं शून्याला शून्य खतम झाले. त्याच्यानंतर किती झालेत 12 3 36, 36 भागीला किती झालेत 1000 बरोबर आहे. तर बघा अगोदर आता ज्यावेळेस अपॉनमध्ये 10च्या पटीत संख्या येतात म्हणजे 10 100 1000 10000 तर काय करायचं 36/1 एवढा पहिले विचार करा. 36/1 म्हणजे किती होतील 36 बरोबर आहे. आता शून्य किती येते म्हणजे 1 2 आणि 3 म्हणजे आता 1 2 आणि 3 संख्येनंतर काय पॉईंट येईल. तर एक संख्या आहे, दुसरी संख्या आहे, तिसरी संख्या आहे का आपल्याजवळ नाही, तर याच्या ठिकाणी काय द्या 0 लिहा. त्याच्यानंतर द्या पॉईंट. इकडे काही नाही उरला आहे म्हणून इथे द्या 0. तर याचा आन्सर किती 0.036 बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी याचा बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे 24चे x% बरोबर 0.72 तर x बरोबर किती. ठीक आहे. हे 24 आहेत याचे x% म्हणजे x भागीला किती होईल 100. हे किती आहे 0.72 किती आहे 0.72.
ठीक आहे. तर अगोदर थोडं याच्या अपॉनमध्ये काही नसलं म्हणजे नेहमी 1 असते हे लक्षात ठेवायचं. आता पॉईंट इथे आहे तर इथं पॉईंट दिलं, पॉईंट नंतर किती आहे 2 संख्या, तर इथे 2 शून्य चढवून म्हणजे ह्या झाल्या गोष्टी बरोबर. म्हणजे आता किती झाले 24 गुणिला x/100 बरोबर 72/100. गोष्ट समजली. ते 100ला 100 तर खतम झाले आणि इकडे 24 1 24 24 3 72 म्हणजे x बरोबर किती आलं 3. बरोबर आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे 3% आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे की 50 पैसे हे 2 रुपयाच्या शेकडा किती. आता असे ज्यावेळेस प्रश्न येतात मित्रांनो त्यावेळेस काय करायचं की युनिट सारखे आहेत का दोन्ही गोष्टीचे ते बघायचे. आता बघा इथं काय पैसे आहेत, इथं पैसे आहेत, पण इथे काय आहेत रुपये आहेत. गोष्ट लक्षात येते. ते एक तर दोघांनाही रुपये बनवा किंवा दोघांना पैसे बनवा. आता बघा 1 रुपया म्हणजे किती होतात 100 पैसे होतात. बरोबर आहे. 100 काय होतात पैसे. तर आपण दोघांनाही पैसे बनवून टाकू. आता हा आता पैशात ऑलरेडी आहे, याला पैशात बनवलं म्हणजे किती आहे गुणिला 100 म्हणजे हा होईल 200. ठीक आहे. आता काय म्हणत आहे 50 हे 2 रुपयाचे शेकडा किती. कोणाचे 2 रुपयाचे. तर ज्याचे चे असेल त्याला अपॉनमध्ये ठेवायचं म्हणजे इथं किती 200. 200 कुठून आले समजलं. ह्या 2 रुपयाला आपण पैशात कन्वर्ट केलं हे झाले 200 पैसे. 200 पैकी किती 50 तर 100 पैकी किती. कारण की पर्सेंटेज काढतो आपण. बरोबर. इथं 2 शून्य खतम झालेत आणि इथं भाग तुटला किती मध्ये 25 मध्ये म्हणजेच किती होईल 25%. किती होईल 25%. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. इथेही बघा पुन्हा 250 ml हे 2 लिटरचे शेकडा किती. आता दोन्ही ठिकाणी युनिट चेंज आहेत तर दोघांचे युनिट काय करावं लागेल अगोदर सारखं करावं लागेल. तर 1 लिटर बरोबर किती होईल 1000 ml होतात ना. 1 लिटर बरोबर 1000 ml. तर याला 1000 ने मल्टिप्लाय केलं तर हा किती येईल 2000 म्हणजेच अपॉनमध्ये किती येईल आता 2000 पैकी किती 250 म्हणून 100 पैकी किती म्हणून गुणिला किती 100. तर 1 2 शून्य खतम. त्याच्यानंतर हा तिसराही शून्य खतम आणि 25/2 म्हणजे किती 12.5. तर हा किती येईल 12.5% होईल. गोष्ट समजत आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे वळू आपण. पुढच्या क्वेश्चन काय म्हणत आहे जर ए 225 व बी 300 तर बी हा कोणाच्या एच्या किती टक्के आहे. कोण बी अगोदर काय आला आहे बी तर तो किती आहे 300. कोणाच्या ज्याच्याच्या तो अपॉनमध्ये कोणाच्या एच्या ए किती आहे 225 च्या किती टक्के आहे म्हणून गुणिला 100. गोष्ट समजली. तर 25 × 100 25 9 225 3 3 9 आणि 3 1 3 बरोबर. म्हणजे हे किती झाले आता 400/3. ठीक आहे. आता इथं भाग तोडू आपण. किती येईल 13 39 उरला 1 त्याच्यानंतर 3 3 9 म्हणजे 133 पॉईंट समथिंग आन्सर येईल. बरोबर. तिथं ऑप्शनमध्ये बघितलं तर ऑप्शन नंबर बी हा एकमेव असा आन्सर आहे जिथे 133 आहेत म्हणजे आन्सर किती येईल 133.133. ठीक आहे. 133.33 या प्रश्नाचा आन्सर आहे. तर या पद्धतीने क्वेश्चन जर आपण सॉल्व केले तर आपला वेळही वाचते. ठीक आहे. आणि उदाहरणही फास्ट होतं. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे के 20 आहे यम आहे 40 तर यम हा के पेक्षा किती टक्क्यांनी मोठा. ओके. आता बघा के आणि यम हा किती आहे 20 हा किती आहे 40. तर कोण यम कोणापेक्षा के पेक्षा कितीने जास्त आहे म्हणत आहे. इथे बघितलं तर 20 ने जास्त आहे. बरोबर. तर 20 ने जास्त आहे कोणापेक्षा के पेक्षा. तर के किती आहे 20 म्हणून गुणिला 100. का बरं कारण की पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर 20ला 20 खतम झाले म्हणजे किती आहे 100% जास्त आहे. गोष्ट समजत आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे एका संख्येची एक संख्या माहीत नाही सध्या पकडला आपण x 12.5% 12.5 म्हणजे 1/8 हे किती आहेत 800. चला ठीक आहे. तर ती संख्या कोणती म्हणजे x
तर हा इकडे भागाकारात आहे, इकडे कशात आहे गुणाकारात, म्हणजे 8 गुणिले 8 म्हणजे किती होईल 64. म्हणजे ती जी संख्या आहे ती किती राहील 6064 राहील. म्हणजे ती संख्या आहे ते किती राहील 6400 राहील. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण की 120 ही संख्या 80च्या किती टक्के. कोणती 120 कोणाच्या म्हणत आहे 80च्या, म्हणून अपॉनमध्ये 80 किती टक्के म्हटलं म्हणून गुणिला 100. तर इथं भाग तोडलं तर बघा 20 25 100 आणि 20 80 आणि 4 1 4 4 3 12 आणि 3 गुणिला 5 3 5 15 आणि त्याच्यावर एक 0 म्हणजे किती येईल 150 टक्के. किती येईल 150% आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण की 300च्या 20%. तर आता बघा 300चे 20%, 20% म्हणजे किती येईल 20% बोलले तर 1/5 प्लस यम हे काय 400चे 30%, 30% म्हणजे 3/10 प्लस 1200चे किती 20%, 20% म्हणजे 1/5. ठीक आहे. चला ठीक आहे. इथं भाग तुटलं किती मध्ये 6 मध्ये, जिथं आले 60 म्हणजे 60 प्लस यम. इथं भाग तोडलं तर किती येईल 4 3 12 म्हणजे हे झाले 120 प्लस इथं भाग तोडलं तर 24 5 120 होतात आणि त्याच्यावर एक 0 म्हणजे हे झाले 240. ठीक आहे. आता हे 60 इकडे गेले मायनस होतील म्हणजे 120 मधून 60 गेले उरलेत 60 बरोबर आहे. म्हणजे 240 आणि 60 किती होतील 300 म्हणजे यमची जी व्हॅल्यू आहे ती किती होईल 300 होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण की एका संख्येचे 12.5% व त्याच संख्येचे 8% यामधील फरक 90 आहे तर ती संख्या कोणती. चला ठीक आहे. एक संख्या आहे तिचे 12.5% आणि किती पर्सेंट म्हणत आहे 8%. ओके. यांच्यामधला डिफरन्स आता पर्सेंटेजमध्ये इथं जर विचार केला तर डिफरन्स किती आहे 4.5 4.5%. हा किती आहे फरक जर बघितलं तर हा आहे 90. तर ती संख्या कोणती. तर ती संख्या नेहमी 100% असेल तर ती आहे 100%. तर हे 100% बरोबर किती माहीत नाही सध्या एक्स पकडलो. तर बघा 4.5 दुने किती होतात 9 होतात आणि याच्यावर एक 0 म्हणजे एक्स बरोबर किती 2 1 2 आणि त्याच्यावर 1 2 3 0 1 2 3 0. ठीक आहे. समजलं नसेल तर इथं बघा काय होते आमोरासमोर जी संख्या असतात यांचा होते मित्रांनो गुणाकार आणि एक्सच्या अपोजिट जी संख्या आहे ती येते अपॉनमध्ये. म्हणजे कसं होईल आता बघा 90 गुणिला 100 अपॉनमध्ये 4.5 बरोबर. तर 4.5 दोन्ही किती झालेत 9 आणि हा एक 0 त्याच्यानंतर 2 1 2 त्याच्यानंतर 1 2 आणि 3 0 त्याच्यावर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे की 8.1/2 चे किती टक्के 10.1/2. चला ठीक आहे. आता बघा 8.1/2 चे किती टक्के माहीत ना सध्या x% पकडलं म्हणजे x/100 हे किती आहे 10.1/2 आहे. चला ठीक आहे. हे झालेत 16 आणि 1 17 17/2 गुणिला x/100 बरोबर 20 आणि 1 21 21 किती झाले 2. गोष्ट समजत आहे. तर हे काय झालं 2 ला 2 खतम झाले तिथं. ठीक आहे. म्हणजे जर एक्स काढायचं आपल्याला एक्स काढायचं आहे तर 21 त्याच्यावर 2 0 म्हणजे 2100 अपॉन किती झालेत आता हे झाले तुमचे 17. चला ठीक आहे. आता जर भाग तोडला तर कितीमध्ये भाग तुटेल 17 1 17 उरलेत किती 4 17 दुने 34 बरोबर आहे. 34 म्हणजे उरलेत 6 17 3 51 बरोबर आहे. 17 3 51 म्हणजे उरलेत किती 9 म्हणजे 123.9 अपॉन किती येईल 17 ह्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे एका व्यक्तीचा पगार किती आहे 69,500 आहे. चला ठीक आहे. एवढा त्या व्यक्तीचा पगार त्याच्या पगारात 10% वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती. आता बघा या 69,500चे 10% किती होतील एका संख्येनंतर पॉईंट एकक स्थानच्या संख्येनंतर जर पॉईंट दिला आपण इथं तर हे उरलेली जी संख्या आहे ह्याच्या 10% झाले म्हणजे 6,950 एवढा पगार त्याचा वाढला.
त्याच्यात ॲड करून टाकू 6,950 वाढीव पगार. आता याला ॲडिशन केलं की त्याचा नवीन पगार निघेल किती 0,5,4,1,6,1 आणि ह्या झाले 7 म्हणजे 76,450 रुपये त्याचा काय होईल नवीन पगार होईल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे की 2018-19 अर्थसंकल्पानुसार 2.5 ते 5 लाख उत्पन्नावर 5% आयकर घेण्यात येईल. जर एका व्यक्तीचे उत्पन्न 2 लाख रुपये असून त्याच्या उत्पन्नात किती 40% वाढ झाली तर त्याला किती रुपये आयकर भरावा लागेल. चला ठीक आहे. आता बघा 2 लाख रुपये त्या व्यक्तीचा पगार आहे. किती आहे 2 लाख आणि वाढ किती झाली आहे 40%. आता बघा याचे 10% किती होतील 20,000. 20,000चे 4 पट बरोबर आहे. 20,000चे 4 पट किती झालेत 80,000 म्हणजे 80,000 त्याचा पेमेंट वाढला. बरोबर आहे. 80,000 त्या व्यक्तीचा पेमेंट वाढला म्हणजे आता नवीन जो पेमेंट झाला त्याचा नवीन जो पगार झाला तो किती झाला 2,80,000 रुपये झाला. पण आता जो आयकर लागत आहे तो किती रुपयावर लागत आहे 2.5 ते 5 लाखापर्यंतच लागत आहे. बरोबर. म्हणजे याच्या खाली जेवढी पण संख्या असेल त्याच्यावर आयकर लागणार नाही. बरोबर. तिथून काय करू आपण 2.5 लाख मायनस करून टाकू. बरोबर. ओके. आता उरले किती उरले का बरं कारण की याच्या खाली जी संख्या असेल 2.5 लाखापर्यंत तर आपला जो आहे टॅक्स लागत नाही ना. त्याच्यानंतर जी संख्या येणार आहे किंवा जो उरलेला पेमेंट राहील त्याच्यावर टॅक्स लागेल. 2.5 लाखापर्यंत तर लागणार नाही आहे. तो उरलं किती तर 30,000 रुपये. आता ह्या 30,000वर टॅक्स लागेल. बरोबर आहे. का बरं कारण की 2.5 लाखापर्यंत टॅक्स फ्री आहे म्हणून. ठीक आहे. आता 30,000चे किती आहेत ठीक आहे 5%. बरोबर. 5% जर विचार केला 5% म्हटलं तर 5/100. हे 2 शून्य इथं खतम झाले आणि 3/5 किती येईल 15 आणि त्याच्यावर 2 शून्य म्हणजे त्याला टॅक्स किती भरावा लागेल तर 1,500 रुपये टॅक्स भरावा लागेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण की एचा पगार बी पेक्षा 20% जास्त आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे. 2 व्यक्ती आहेत ए आणि बी. आता एचा पगार कोणापेक्षा जास्त आहे ह्या बी पेक्षा किती 20%. आता 20% म्हटलं तर बघा किती होईल 20%. 20% म्हणजे 1/5 म्हणजे बीचा पगार जर 5 असेल तर याचा पगार 1 जास्त आहे. 1 जास्त आहे म्हणजे किती आहे एचा पगार 6 आहे. गोष्ट समजली. तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे तर बघा इथं किती कमी दिसत आहे 1 कमी दिसत आहे. कोणापेक्षा ए पेक्षा ए किती आहे 6 म्हणजे 1/6. 1/6 म्हणजे काय असते 16.2/3 किंवा 16.66%. ठीक आहे. तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे तर 16.2/3 कमी आहे किंवा 16.66% कमी आहे. तर ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी काय करतात फ्रॅक्शन जर व्हॅल्यू तुम्हाला माहीत असेल तर उदाहरणं सोपी करतात. किंवा याला असंही आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा किती टक्क्यांनी जास्त आहे 20% जास्त आहे. जे जास्त किंवा कमी असेल ते वर लिहायचे. ठीक आहे. आता आणि जे जास्त किंवा कमी आहेत तेवढे काय करायचं मायनस करायचं कशातून 100 म्हणून. म्हणजे आता जास्त आहे म्हणून इथं +20 गुणीला काय करायचं 100. ठीक आहे. हे किती झाले ते 20/120 गुणीला 100. बरोबर. तर बघा इथं भाग तुटला 20/1 20/120 बरोबर आहे म्हणजे 100/6 आणि 100/6 केलं तर तुम्हाला परत काय भेटेल 16.66% किंवा 16.2/3. तर तुम्ही याही पद्धतीने जाऊ शकता किंवा फ्रॅक्शन जर व्हॅल्यू माहीत असेल तर तुम्ही याही पद्धतीने जाऊ शकता. दोन्ही पद्धती तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण की चहाच्या किमती 30% कमी झाल्या त्यामुळे खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के जास्त खरेदी करावा चहा. ठीक आहे. म्हणजे 30%. 30% म्हणजे किती झालेत मित्रांनो 30% म्हणजे 3/10. तर अगोदर 10 किंमत होती आता 3 कमी झाली. 3 कमी झाली म्हणजे आता किती आहे
बरोबर आहे. आता तेवढंच आपल्याला हे खर्च ठेवायचं आहे. त्याच्यामुळे आता किती एक्स्ट्रा घ्यायला लागेल आपल्याला बघा. पहिले 10 होती, आता 7 झाली, म्हणजे पुन्हा आपल्याला 3 जे कमी झाले ते 3 एक्स्ट्रा घ्यायला लागतील. कधीवर? आतावर. आता किती आहे? 7. बरोबर आहे. म्हणजे 3/7. 3/7 म्हणजे किती होतात? 42. ठीक आहे, 42.85%. ठीक आहे, मगाशीच बघितलं आपण फ्रॅक्शन व्हॅल्यूमध्ये. ठीक आहे, 42.85%. ठीक आहे, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचा बरोबर उत्तर होईल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे? एका गावाची लोकसंख्या हे 20,000 असून ती दरवर्षी 5% वाढते, तर 5 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? चला ठीक आहे, तुम्ही एकतर 2-3 पद्धती वापरू शकता. इथं बघा 20,000 आहे. ठीक आहे, आता पहिल्या वर्षीचा विचार केला तर याचे किती झालेत? काय म्हणतात, 10% झालेत 2,000, तर 5% किती होतील? 1,000. म्हणजे पहिल्या वर्षी वाढलं 1,000 झाला, म्हणजे हा झाला 21,000. ठीक आहे, आता दुसऱ्या वर्षी याचे 10% किती झालेत? 2,100, तर त्याचे अर्धे किती होईल? 1,050. ठीक आहे, 1,050 म्हणजे किती झाले? ते 22,050 लोकसंख्या होईल 2 वर्षानंतर. ठीक आहे, एक तर पद्धत ही आहे, किंवा सक्सेसिव्ह केसनी पण आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. सक्सेसिव्ह केस म्हणजे बघा, ज्यावेळेस कंटिन्यू वाढत आहे एखादी संख्या किंवा घटत आहे, त्यावेळेस आपण सक्सेसिव्ह केस लावतो. तर बघा 5% म्हणजे किती होतात? 1/20. बरोबर आहे, म्हणजे 20 होती, ते वाढत आहे ना, वाढली कितीने? 1ने, म्हणजे किती झाली? 21 पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी पुन्हा 20 होती, 1ने वाढली, किती झाली? 21. म्हणजे पहिली किती होती? 20 × 20 म्हणजे 400. आता ते किती झाली? 21 × 21 441. गोष्ट समजत आहे. आणि ही अगोदरची आताची संख्या जी आहे, लोकसंख्या, ते कितीच्या बरोबर आहे? 20,000च्या. तर हे कोणाच्या बरोबर आहे? एक्सची. तर इथं बघा 1 2 1 2 0 खतम झाले. त्याच्यानंतर इथं भाग तोडला किती? म्हणजे 5 मध्ये, आणि हा एक त्याच्यावरचे 0, म्हणजे हा याच्या किती आहे? 50 पट आहे. तर इकडे याला 50 पट करून टाका. 50 पट केलं तर हा 0 इकडे राहील. त्याच्यानंतर 5 1 5, 4 25 0, हातच्याले 2, 20 आणि 2 22. ठीक आहे, तर एक हेही पद्धत आहे किंवा हेही पद्धत आहे. जे पद्धत तुम्हाला इझी वाटते त्या पद्धतीचा तुम्ही वापर करा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे? एका गावाची लोकसंख्या किती आहे? 20,000 आहे. ती दरवर्षी 5% वाढते. तर आता काय? 1.5 वर्षानंतर 1.1/2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल? ठीक आहे, आता बघा पुन्हा त्याच दोन्ही पद्धतीने सांगतो मी तुम्हाला. तर बघा, अगोदर लोकसंख्या किती होती? 20,000 होती. चला, पहिल्या वर्षी काय झालं? ते 5% वाढली. ठीक आहे, 5% वाढली म्हणजे याचे 5% किती होते? 1,000. आताच बघितलं आपण, म्हणजे हे झाली 21,000. पण दुसऱ्या वर्षी काय झालं? हे अर्धा वर्ष आपण काउंट केलं इथं. तर अर्धा वर्ष काउंट केलं, अर्धा वर्ष, तर काय होईल? पर्सेंटेज पण अर्धे होऊन जातील. बरोबर, पर्सेंटेज अर्धे झाले म्हणजे किती? 2.5%नीच वाढेल तिथं. गोष्ट समजत आहे? ओके, तर आपण काय करू? अगोदर याचे 5% काढू. याचे 5% किती होतील? 2,100. बरोबर आहे, हे झाले 10%, आणि त्याचे अर्धे केले तर किती झाले? 1,050, आणि त्याचे अर्धे केले तर किती येईल? 525. बरोबर, 525. तर लोकसंख्या किती वाढेल? अर्ध्या वर्षासाठी 525, म्हणजे वाढलेली लोकसंख्या आहे. किती वर्षानंतर? 1.5 वर्षानंतर 21,525. ठीक आहे, ह्या पद्धतीनेही काढू शकतो, किंवा जसं आपण पर्सेंटेजच्या बेसिसने आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढतो, चक्रवाढ व्याज, त्या पद्धतीने काढू शकतो. बघा कसं, की 20,000 आहे. ठीक आहे, 20,000. तर पहिला वर्ष तर पूर्ण आहे, पण दुसरा वर्ष काय आहे? अर्धा आहे. ठीक आहे, तर याचे किती आहे? 5%. जर 5%चा विचार केला तर किती होईल? 1/20. बरोबर आहे, तर 20ला 20 खतम झाले,
म्हणजे 1000 उरले. तर पहिल्या वर्षी 1000 वाढली लोकसंख्या, बरोबर आहे, ओके. आणि दुसऱ्या वर्षी पण 1000च वाढेल, ठीक आहे. पण इथेही पहिल्या वर्षी जे वाढलेली लोकसंख्या आहे त्याच्यावर पण 5% आणखीन वाढ होईल, म्हणजे गुणीला 1/20, म्हणजे 20 100 आणि त्याच्यावर एक 0, बरोबर. म्हणजे दुसऱ्या वर्षी वाढलेली जी एकूण लोकसंख्या आहे ती किती आहे, 1050. पण हे काय झालं, पूर्ण वर्षाची काउंटिंग झाली अख्ख्या, पण पूर्ण वर्ष होत आहे का, नाही, अर्धा होत आहे. म्हणून याचा काय करू आपण, अर्धा करू. याचा अर्धा केलं म्हणजे हे किती झाले 500 आणि हे 25, म्हणजे हे किती झाले 525. गोष्ट समजत आहे. आणि हे झालेत 1000 आणि 525 म्हणजे 1525, म्हणजेच 20,000. हे तर होतेच, याच्यावर वाढलेली लोकसंख्या किती आहे, 1525. म्हणून आता 1.5 वर्षानंतर वाढलेली एकूण जे लोकसंख्या आहे ते किती येईल, 21,525. ठीक आहे. तर आपण याही पद्धतीचा वापर करू शकतो, आपण याही पद्धतीचा वापर करू शकतो. जे पद्धत तुम्हाला सोयीस्कर वाटते त्या पद्धतीचा तुम्ही वापर करा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण, की एका गावची लोकसंख्या दरवर्षी 2% वाढते. जर आज लोकसंख्या 26,010 असेल तर 2 वर्षापूर्वी लोकसंख्या किती होती. चला ठीक आहे. 2% म्हणजे किती होतात, 2% म्हणजे होतात 1/50 होतात. म्हणजे 50 होती, 1 ने वाढली 51 झाली. सेम दुसऱ्या वर्षी 50 होती, 1 ने वाढली 51 झाली. म्हणजे अगोदर जे लोकसंख्या आहे ते 2500 होती आणि 51चा स्क्वेअर किती येते, 2601, ते झाली 2601, बरोबर. आता आजची लोकसंख्या जी आहे ते किती आहे, 26,010. आता बघा ह्या दोनपैकी आजची लोकसंख्या कशी म्हणजे समजाल किंवा कन्सिडर कराल. बघा सपोज हिला जर आजची लोकसंख्या मागितलं, म्हणजे कन्सिडर केलं, तुम्ही मान्य केलं की ही आजची लोकसंख्या आहे, तर इथून आपल्याला 2 वर्ष मागे जायचं आहे. तिकडे जाऊ शकतो का आपण, नाही, म्हणजे ही आजची लोकसंख्या नाही आहे. जर हिला आपण आजची लोकसंख्या म्हणजे मान्य केलं तर याच्या मागे जाऊ शकतो का आपण, हो जाऊ शकतो ना. म्हणजे आजची जी लोकसंख्या आहे ते किती आहे, 2601, बरोबर आहे. हे कोणाच्या बरोबर आहे, आजच्या रिअल लोकसंख्येबरोबर 26,010च्या बरोबर. तर 2 वर्षापूर्वी किती होती माहीत नाही, x होती. तर बघा 2601ला 2601 खतम, म्हणजे इथे उरले किती 10, तर इथे गुणीला किती येईल 10, बरोबर. तर x बरोबर किती येईल, 25,000 लोकसंख्या होती 2 वर्षापूर्वी त्या गावाची. ठीक आहे. तर सक्सेसिव्ह केस अशा प्रकारचे प्रश्न किती सोपे करून देते बघा. ठीक आहे. तर आपल्याला असंच करायचं आहे, आपल्याला अशा पद्धतीचा वापर करायचा परीक्षेत ज्याने आपली स्पीडही मेंटेन राहील आणि आपला वेळही वाचेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे की वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 20% वाढल्या व दुसऱ्या वर्षी 10% कमी झाल्या, तर एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्या किंवा घटल्या. ठीक आहे. याच्यासाठी एक बेसिक फॉर्म्युला वापरायचा, a + b ± AB/100. ठीक आहे. वाढलं तर प्लस, कमी झालं तर मायनस. ठीक आहे. पहिले वाढल्या 20% म्हणून प्लस, मग कमी झाल्यात म्हणून -10. गोष्ट समजली. आता काय होईल बघा, जर वाढत असेल दोन्ही ठिकाणी तर प्लस ठेवायचं, किंवा दोन्ही ठिकाणी कमी होत असेल तरी इथं प्लस ठेवायचं. ठीक आहे. का बरं, कारण की मायनस इंटू मायनस काय होते प्लस, आणि प्लस इंटू प्लस हे काय होते प्लस. ठीक आहे. तर हे जर 2 कंडिशन आले तर इथं काय राहील प्लस, आणि अपोजिट साईन असेल म्हणजे एक प्लस एक मायनस असेल तर इथं काय राहील मायनस. आता बघा इथं एक वाढत आहे एक कमी होत आहे, म्हणजे एक प्लस एक मायनस, इथं काय राहील मायनस. गोष्ट समजत आहे. इथं आला काय आता मायनस. आता 20 गुणीला 10 भागीला किती 100. ठीक आहे. तर इथं उरलीत किती बघा 10 मायनस 2 शून्य खतम इथून, म्हणजे इथं उरलेत किती 2, आणि आन्सर किती येईल 10तून 2 गेले उरलेत 8. ठीक आहे. 8%. आता कमी झाले की वाढले हे आपल्याला डिसाईड करायचं. याच्यासमोर काही साईन नाही, म्हणजे काय प्लसचं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह याच्यात अर्थ काय झाला, यांच्यात वाढ झाली. ठीक आहे. मायनसचा चिन्ह आला म्हणजे काय होती, घट झालेली असेल. म्हणजे इथं काय झाली 8% काय झाली वाढ झाली. ठीक आहे. 8% काय झालं
वाढ झाली. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण, की वस्तूंच्या किमती 17% वाढल्या व खपत 17% कमी झाली तर व्यवहारावर काय परिणाम होईल. एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, सारखीच वाढ आणि सारखीच घट होत असेल तर अशा म्हणजे व्यवहारामध्ये नेहमी घटच होते. काय होते? नेहमी घटच होते. तर घट किती होते? जेवढा वाढत आहे किंवा कमी होत आहे तो कॉमनचा स्क्वेअर म्हणजे 17चा स्क्वेअर अपॉन मध्ये 100 म्हणजे 289/100 म्हणजेच किती होईल? 2.89% ची काय झाली? घट झाली. काय झाली? घट झाली. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू, की एका व्यक्तीने 25% सफरचंद विकल्यानंतर त्याच्याकडे 321 सफरचंद शिल्लक राहिले तर सुरुवातीला त्याच्याकडे किती सफरचंद होते? ठीक आहे, 25% म्हटलं म्हणजे किती होईल मित्रांनो? 25% म्हणजे होते 1/4. बरोबर, 4 होते, त्याने 1 विकलं तर आता उरलेत किती त्याच्याजवळ? 3. आणि हे 3 जे सफरचंद आहे हे कोणाच्या बरोबर आहे? 321च्या बरोबर आहे. तर पूर्ण अगोदर किती होते त्याच्याकडे? 4. तर हे 4 कोणाच्या बरोबर होतील ते काढायचे. तर बघा किती होईल? 3 1 3, त्याच्यानंतर शून्याचे भाग, त्याच्यानंतर 7 3 21 बरोबर आहे. म्हणजे किती येईल? 728 आणि 4 1 4 म्हणजे 428 सफरचंद त्याच्याकडे होते. बरोबर आहे. तर हे झाले काही बेसिक क्वेश्चन कशाचे? पर्सेंटेजचे. याच्यानंतर थोडेसे चांगले ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.